शिष्याने बघितला, अरे साक्षात जगदानंद कंद जगन्निवास परमात्मा आणि दर्शनाकरता आला असताना रामप्रभूंनी फक्त दर्शन केलं. दर्शन केल्याच्या नंतर रामप्रभूंकडे त्या ऋषींच्या शिष्याने विनंती केली, महाराज आमच्या गुरूंना, रामप्रभूंना विनंती केली की आमच्या गुरूंना त्यांच्या पायाला खूप जखम झालेली आहे आणि ती जखम बरी करा. त्यावेळेस रामप्रभूंनी सांगितलं, जा तुझ्या गुरूंना जाऊन विचार त्यांना मान्य आहे का म्हणून. तो गेला गुरूंना विचार. त्यावेळेस गुरूंनी सांगितलं, अरे रामप्रभूंना फक्त एकच सांग की मला गरम पाण्यानं आंघोळ करावी लागते, गार पाण्यानं मला त्रास होतो. म्हणून रामप्रभूंनी बाण मारला आणि त्याची, अरे जी जखम जी झालेली आहे हे माझं पूर्वजन्मीचं काहीतरी वाईट कर्म आहे, पाप आहे. तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे पापे आणि येते रोगाच्या रूपे. सांगितलं जे काही पाप असेल ते रोगाच्या रूपाने येतं. म्हणून सांगितलं माझं जे काही प्रारब्ध असेल ते भोगिल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. विठ्ठल की आता आपण काय करू, व्यवसाय बदलू. दोन भाऊ होते, एकत्र राहत होते, काही दिवसांनी विभक्त झाले. देव घ्यावा चित्ती आणि होणार ते होते प्रारब्धासी. महाराजांनी सांगितलं काही करायचं नाही, देवावरती भार टाकून द्यायचा. सोपं सांगू का, आपल्या मुलीचं आपल्या बहिणीचं लग्न झाल्याच्या नंतर आपण काय करतो, मुलगी मामाच्या हातामध्ये देऊन खडी साखर देऊन काय म्हणावं लागतं, आजीर होती आमची आता झाली तुमची. आणि असं म्हणलं की त्या पोरीच्या तडाख्यातून बाप सुटून जावई गुत्तो. आता मला सांगा, त्या मुलीची काळजी बापाला का तिच्या नवऱ्याला? लग्न झाल्यावर बाप सुटून जावई गुत्तो, बापाला काही काळजी नाही, आता जावायला काळजी. तसं तुकोबाराय सांगतात, संसार जो आहे त्याला घाबरायचं नाही, काय करायचं आहे ते सकळ कृष्णाशी अर्पण. म्हणजे असं नाही देवावर भार घालायचं म्हणजे संसाराचं गठुडं बांधायचं देवाची मूर्ती ठेवायचं असं नाही. जे काही प्रारब्ध असेल त्याला सामोरं जायचं, देवावरती भार टाकायचा. आणि एकदा का देवाला सामोरं गेलं रे गेलं, त्या साधकानं प्रश्न केला, महाराज तो देव आमचं काम करेल का? काय करू शकत नाही. अभंगाचं दुसरं बापुडे महाराजांनी सांगितलं, अरे एकदा की तो भगवंतावरती भार टाकला रे टाकला, तो देव काय करू शकत नाही. गर्वाने गोविंद असे मागे काहीच सांकडे पडून सांगितलं, अरे तो एकदा का भगवंतावरती भार टाकला रे टाकला, देव तुझा मागे पुढे होऊन सांभाळ करतो. गुरु परंपरेच्या अभंगामध्ये सुद्धा तुकोबारांनी सांगितलं, देव मागे पुढे राहून सांभाळ पुढे. तुकोबाराय सांगतात, तो परमात्मा आमच्या मागे पुढे राहतो आणि आमच्यावरती कितीही वाईट प्रसंग आला तरी सुद्धा आमचा तो सांभाळ करतो. झालं असं, कौरव पांडव एकदा द्यूत कर्म खेळत होते आणि ते द्यूत कर्म खेळत असताना त्या ठिकाणी कौरव जिंकले आणि पांडव हरले. अरे हळू असा थोडस विठाल पांडव द्यूत कर्म खेळत असताना कौरव हरले, कौरव जिंकले आणि पांडव हरले. आता पांडव हरल्याच्या
केल्याच्या नंतर पांडवांनी सर्व राज्य पणाला लावलं, तरी सुद्धा सांगितलं, कौरवांना सांगितलं आता आम्ही हरलेलो आहोत, आमच्याकडे आता या ठिकाणी पणाला लावण्यासाठी आमच्याकडे काहीच नाही. त्यावेळेस दुर्योधनानं सांगितलं, अरे काही असो नाही तर नसो, तुमच्याकडे आणखी एक वस्तू शिल्लक आहे, आणि ती म्हणजे कोणती? द्रौपदी. तुमची सर्वांची एक पत्नी आहे आणि ती बाकी आहे, तिला आता तुम्ही या ठिकाणी काय करा? पणाला लावा. सांगितलं नाही आम्ही तिला पणाला लावू शकत नाहीत. दुर्योधनानं सांगितलं, अरे तिला वळीत आणा. ती महालामध्ये होती, द्रौपदीला भर सभेमध्ये ओढत आणलं आणि ज्यावेळेस तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस तिने तिच्या 5ही नवऱ्यांकडे बघितलं, 5 पांडवांकडे बघितलं, सर्वांनी खाली माना घातल्या. त्या ठिकाणी रथी महारथी होते, भीष्माचार्यांसारखे त्या ठिकाणी होते, परंतु त्यांचा सुद्धा नाविलाज झाला, सर्वांनी माना खाली घातल्या. हिने शेवटी आरडाओरडायला सुरू केला, अरे मला कोणीतरी वाचवा वाचवा. त्यावेळेस मग तिनं विचार केला, मला सोडवणारा फक्त एकच आहे, आणि त्याचा तिनं धावा सुरू. सांगतात भगवंत इतके वेगामध्ये निघले की आगे लागत बोलीन पिछे होता आवाज. कबीरदासजींनी उदाहरण दिलं, भगवंत किती वेगामध्ये गेलं, जसं बंदुकीमधून गोळी सुटती तिकडे गोळी लागते आणि इकडे काय होतो? आवाज होतो. याला किती वेळ लागतो? 1 तास 2 तास. एकदा बंदुकीमधून आवाज गोळी सुटल्यावर किती वेळ लागतो? बंदूक असेल तरी वापरता आली पाहिजे. काय झालं, एक पैलवान त्याच्याकडे बंदूक होती, परंतु तो रस्त्यानं चालला, उशीर झाला आणि उशीर झाल्याच्या नंतर त्याला चोरांनी अडवलं आणि अडवल्याच्या नंतर सगळं काही साहित्य घेतलं, त्याला मारहाण सुद्धा केली. आणि तो जेव्हा गावामध्ये आला, गावात आले लोकांनी विचारलं, का रे तुझे कपडे फाटले, तुझ्या अंगावरची वळ आहे, झालं काय? सांगितलं, अरे काय सांगू, मला चोरांनी रस्त्यामध्ये अडवलं, इतकं मारलं, सगळं काही काढून घेतलं. लोक म्हटले बंदूक होती ना? अरे म्हटलं हो बंदूक होती, ती लपून ठेवली म्हणून तर वाचली. आता असून तिचा उपयोग काय झाला? तसं कबीरदासजी सांगतात, जशी बंदुकीमधून गोळी निघावी तिकडे गोळी लागावी आणि इकडे आवाज व्हावा, आगे लागत बोली पिछे होत आवाज. या गोष्टीला जितका वेळ लागतो तितका साधू संत सांगतात, तोरा झाली गरुड टाकेला मागे आणि द्रौपदीच्या लागे नारायण. इतक्या वेगामध्ये भगवंत आले आणि द्रौपदीचा काय केला? सांभाळ केला. म्हणून तुकोबाराय सांगतात, मागे पुढे उभा राही सांभाळी, किंवा निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच सांकडे पडू देते. त्या साधकाने प्रश्न केला, महाराज बरं भगवंत आम्हाला याच्यामधून संकटामधून सोडविल इथपर्यंत ठीक आहे, परंतु आमचे बाकीचे सोयरे धायरे यांचं काय करायचं? माझा मित्र परिवार यांचं काय करायचं? महाराज सांगतात, अरे देव सोडला तर बाकीचे एरते बापुडे काय रंक. नाथबाबा सुद्धा सांगतात, या जगतामध्ये कोणीच कोणाचं नाही. हे सगळं एक दिवस काय करावं लागणार आहे? सोडून आपल्याला जायचं आहे. मग एक जणाला किती सांगितलं तो ऐकतच नव्हता. महाराज सांगतात, अरे सब पैसे के भाई दिल का साथी नाही कोई. या जगतामध्ये कोणी कोणाचं नाही, सगळे पैसा करता पुढं पुढं करता. सब पैसे के भाई दिल का साथी नाही कोई. एक मित्र दुसऱ्या मित्राच्या घरी गेला आणि त्या मित्रानं आमंत्रण दिलं, म्हटलं अरे उद्या एका मुलीचं आणि माझं प्रेम विवाह आहे आणि लग्न करणार तर आम्ही दोघंच करणार, खूप प्रेम आहे म्हटलं आमचं. म्हटलं नाही झालं तर आत्महत्या करणार. ठीक आहे म्हटलं, येतो तुला परवा दिवशी भेटायला. हा मित्र जेव्हा दुसऱ्या मित्राच्या घरी 2 दिवसानं गेल्याबरोबर म्हणला, राम राम, कुठे वहिनी? म्हटलं अरे कशाची वहिनी, कशाचं काय? म्हटलं अरे तुमचं तर खूप प्रेम होतं, मग झालं काय? म्हटलं अरे काही नाही, कोर्टाच्या जवळ गेलो आणि तिथं गेल्याच्या नंतर तिनं मला हळूच कानामध्ये विचारलं, का हो मी तुमच्यासोबत पळून यायला तयार झाले, लग्न करण्याकरता तयार झाले, पण तुमच्या नावावर काही पैसे धनसंपत्ती आहे का नाही? त्यानं सांगितलं की मी तिला सांगितलं, अरे दादा माझ्या नावावरती 1 रुपया सुद्धा नाही, परंतु माझ्या चुलत्याच्या नावावर 2 लाख आहे आणि ते मलाच भेटणार आहेत. मग ते म्हटलं, असं म्हणलं की तिने चुलत्यासोबत लग्न केलं. मी तिथून मागे आलो.
कबीरदाजी सांगतात, अरे सब पैसे के भाई दिल का साथी नाही कोई. नाथबाबा सांगतात, अरे नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी, कोणीच कोणाचं नाही. किती सांगावं लोकांना, किती सांगितलं तरी लोकांना कळतच नाही. एक जण म्हणायचं, महाराज तुम्ही काही सांगता, पण म्हटलं माझ्यावरती मला माझ्या बायकोचं खूप प्रेम आहे. महाराज म्हटले, नाही रे येड्या, देह देहाची कामिनी तवती राहिली भुवनी. अरे सांगितलं नाही. तो म्हटला, नाही आमचं खूप प्रेम आहे. म्हटलं बरं ठीक आहे तर आहे, पण म्हटला मला एकदा अनुभव घेऊन सांग. सांगितलं अनुभव कसा घेऊ. सांगितलं काय नाही, तू काहीतरी एकदा अनुभव घे, अनुभवाशिवाय मी तुला बोलू देणार नाही. सांगितलं ठीक आहे. म्हणला महाराजांचं खरं का बायकोचं खरं. मग तो म्हटला, महाराज माझी बायको मी घरी गेल्याशिवाय जेवण केलं, मी जेवल्याशिवाय ती जेवण करत नाही. महाराज म्हटले, काही सांगू नको रे, तू एकदा प्रत्यक्षात डोळ्यानं बघ. यानं सांगितलं ठीक आहे, मी परीक्षा घेतो. आता यानं ठरवलं, हा घरी गेला, बायकोला म्हटलं, हे बघ मला आज सकाळी ना कोर्टामध्ये काम आहे आणि मला कोर्टामध्ये काम असल्या कारणानं मला संध्याकाळी यायला उशीर होणार आहे, तर तू काय कर, मला येईपर्यंत तू जेवण करून घे. हिने सांगितलं, नाही हो, तुम्ही आल्याशिवाय मी जेवण कसं करू. मला खूप भूक लागते, खूप वेळ करता, लवकर या, असं करा तसं करा. सांगितलं ठीक आहे. यानं ठरवलं, यानं परीक्षा घ्यायचं ठरवलं. हा असा मागच्या गल्लीमधून गेला आणि घराच्या माळदावरती जाऊन बसला. हा जसा घराच्या माळदावरती जाऊन बसला, यानं बघितलं बायकोनं मागं पुढे विचारच नाही केलं. तिनं लगेच अर्धा किलो तांदूळ घेतले, त्याचा भात केला आणि एकटीनं खाल्ला. हा म्हटला, अरे बाप रे, मला दररोज सांगती लवकर या आणि भूक लागते आणि वेळ होती. अर्धा किलो तांदळाचा भात एकटीनंच खाल्ला. एवढ्यामध्ये काय झालं, एक माणूस रस्त्यानं चालला, पेढे 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 करीत चालला, पेढे विकायला चालला. इतक्यामध्ये हिने विचारलं, का हो कसे दिले पेढे. तो म्हणला 50 रुपयाचे पाव किलो पेढे. हिनं पाव किलो पेढे घेतले, एकटीनं खाल्ले. हा घरावरून बघतोय, म्हटला काय उपाशी राहते. अर्धा किलो भात खाल्ला, पाव किलो पेढे खाल्ले. आणि इतक्यामध्ये आता तो पूर्वीचा काळ, गावामधून बैलगाड्यामध्ये टायरमध्ये ऊस जायचा. हिनं लगेच विचारलं, का हो मामा केवढ्याला दिले ऊस. तो म्हणला रुपयाचे 4 ऊस. 4 ऊस पण एकटीनच खाल्ले. हा म्हटला कधी एकदा 5 वाजते तर कधी एकदा खाली जातो, काय उपाशी राहते. म्हटला नाटक करते उगाच. झालं ठरल्याप्रमाणे हा संध्याकाळी 5 वाजले, घराच्या खाली उतरला, ठरलेल्या रस्त्याप्रमाणे दारात आला. ही दारात अशी पांघरून घेऊनच बसली होती. याला पाहिल्याबरोबर ते लेडीज म्हणायला लागले, अहो लवकर येत जा, तुम्ही आज लई टाइम केला आणि मला भूक लागली, हे झालं ते झालं. आम्हाला सरळ बाजूला भूक लागली, हे झालं ते झालं. म्हटले, का हो कशी काय कचेरीची मात. हे मला तांदळाचा अर्धा किलो भात. हा तू म्हणली, का हो असे काय घेता आडे वेडे. तो मला 50 रुपयाचे पाव किलो पेढे. ती म्हणली, बघ बाई अशी का घासपूस. तो म्हणला रुपयाचे 4 ऊस. ती म्हणली, हा तुम्हाला हे सगळं कसं काय कळलं. तो म्हणला, मला टाकून तुला कसं गेलं. विठ्ठल हो आता मला सांगा ना, कोणी कोणाचं आहे का नाही. महाराज सांगतात, अरे देव सोडला तर बाकीचे येर ते बापुडे काय रंक. महाराजांनी 3ऱ्या चरणामध्ये सांगितलं, अरे कितीही भय असू दे, भयाच्या पोटी दुःखाच्या राशी आणि शरण देवासी जाता भले. सांगितलं कितीही भीती असू द्या, शरण फक्त देवाला जायचं. पण माणसं ज्याला शरण द्यायचं त्याला जात नाही. दो तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरून खऱ्या देवा. अहो एक जण मुंजाबाला नवस केला. म्हटला, मुंजाबा महाराज काही होऊ दे, पण ह्या वैशाखात माझं होऊ दे. मुंजाबा महाराज म्हटले, अरे हे जर माझ्या हातात असतं मी पिंपळात झाडाखाली बसलो असतो का. माणसं ज्याला शरण द्यायचे त्याला जात नाहीत. काय झालं, एक शेतकरी शेतामध्ये काम करत होता आणि काम करत असताना एक दगड असा निसटला त्या बिचाऱ्याच्या पायावरती येऊन पडला. आता त्याच्या पायावरती दगड पडल्याच्या नंतर हा त्या दगडाला लोटण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्याच्याच्यानं तो दगड साईडला काढणं होत नाही. तितक्यामध्ये तिकडून एक महाराष्ट्रामध्ये गाजलेला पैलवान आला. यानं त्या पैलवानाला पाहिलं आणि विनंती केली, दादा तुमच्या अंगामध्ये ताकद आहे, माझ्या पायावरती पडलेला दगड थोडासा बाजूला लोटता का.
पैलवान म्हटला, का रे महाराष्ट्रामध्ये पैलवान म्हणून गाजलो आणि तुझ्या पायावरला दगड काढायला अंगामध्ये ताकद ठेवली का? हा, मला सांगा, याच्याकडे ताकद आहे परंतु दया नाही, शक्ती आहे परंतु दया नाही. तो पैलवान निघून गेला. त्याच्या पाठीमागून एक चहा पिऊ पैलवान आला, म्हणजे साधं वावळत जरी आली तरी उडून जाणारा असा पैलवान आला. म्हणजे तो कसा असेल, त्याच्या हातपाय त्या माईच्या दंडुरीच होते. हा तिकडून आला. आल्याच्या नंतर यानं त्या शेतकऱ्याला पाहिलं आणि म्हटलं, का हो दादा, पायावर इतका मोठा दगड पडला, तुम्हाला वेदना होत असतेला, खूप दुखत असला, होऊ नये असं कोणाच्या पायावर पडू नये. कोण म्हणतंय? हा, पैलवान नाही, हडकोळा माणूस त्याला सांगतोय, का हो दादा, खूप दुखत असेल हा, पायावर दगड पडला. हा म्हटला, नुसतं गोड बोलू नको, हा दगड उचलून बाजूला ठेव. हा म्हटला, दादा, 1 महिन्यापासून डॉक्टरने सांगितलं जड वस्तू उचलू नको. आता मला सांगा, याच्याकडे दया आहे परंतु शक्ती नाही. अगोदरचा जो आला त्याच्याकडे शक्ती होती परंतु दया नव्हती. म्हणून महाराज सांगतात, अशा देवाला शरण जा ज्याच्याकडे दया सुद्धा आहे आणि क्षमा सुद्धा आहे, आणि ज्याच्याकडे शक्ती सुद्धा आहे आणि ज्याच्याकडे दया सुद्धा आहे, अशा देवाला शरण जा. म्हणून महाराज सांगतात, शरण देवासी जाता भले. मग त्या साधकानं प्रश्न केला, महाराज त्याच्याकरता काय करायचं? महाराजांनी सांगितलं, काही करू नका, अभंगाचं शेवट त्याचं. दोघांची जमीन एकच आहे परंतु आता झालं काय, दोघांचं प्रारब्ध वेगळं झालं. आतापर्यंत जमीन दोघांची एकत्रित होती, आता भावांचं काय झालं, दोघांचं प्रारब्ध बदललं. आता प्रारब्ध बदलल्याच्या नंतर दोघं कष्ट सारखेच करत आहेत, दोघही पेरणी करत आहेत, दोघं पाणी देत आहेत, परंतु योगायोगानं असं होतंय, एका भावाची जमीन चांगली पिकती आणि एका भावाची जमीन चांगली पिकत नाही. आता जो दुसरा जो भाऊ होता त्याने विचार केला, अरे मी माझ्या भावासारखे कष्ट करतो, हा, शेतीमध्ये नांगर चालवतो, पेरणी यंत्र चालवतो, इतकं सगळं करत असताना माझी जमीन माझ्या भावासारखी पीक का देत नाही? त्यानं विचार केला, म्हणला आपल्याला जमिनीमध्ये काही नाही, यश नाही, मग आता आपण काय करू? शेती करण्यामध्ये आपल्याला यश नाही, म्हटलं आता आपण व्यवसाय बदलू. व्यवसाय बदलायचं ठरवलं. मग त्यानं विचार केला, चिंताग्रस्त माणूस रस्त्यानं चाललेला मनामध्ये विचार करतो, आता नेमकं काय करावं, आता नेमकं काय करावं. तितक्यामध्ये तळ्यावरून एक माणूस मासे धरून चालला होता. मासे पकडून तो मासे विकायला चालला होता. यानं विचारलं, का हो दादा, एक मासा कितीला विकतात? त्यानं सांगितलं, एक मासा 500 रुपयाला विकतो. अरे हा म्हटला, जमिनीमध्ये इतके कष्ट केले, 1 रुपया पदरी पडला नाही आणि नुसता एक मासा धरून चालला तर 500 रुपयाला विकतो. म्हटलं जमीन आता बटाईनं वाट्यानं ठोक्यानं काय द्यायची देऊन टाकली. मला आता उद्यापासून मासे धरायचे. लगेच दुसऱ्या दिवशी एक जाळी घेतली, मासे धरायला गेला. पण नशीब, प्रारब्ध बदलते का व्यवसाय बदलला म्हणजे नाही. मासे धरायला गेला, जो मासे धरणारा होता त्याला मोठमोठे मासे सापडायचे आणि याला उभं करून एवढे मासे सापडायचे. हा म्हटला, क्या करू यार मी, हाँ खेत में गया तो लांगा लुंगा, मच्छी पकड़ गए तो झांगा झुंगा, आप करना हो क्या? म्हणला, अरे करू तरी काय? शेती करायला गेलो, शेतीमध्ये सुद्धा यश नाही, मासे पकडायला गेलो तर तिकडे सुद्धा यश नाही. म्हणला नेमकं करू तरी काय? दिवसभर बिचारा परेशान आणि संध्याकाळी नेमकं माझं त्या गावामध्ये कीर्तन होतं. आता तो आला कीर्तनाला. तसं असतंच बघा, जेव्हा ज्या वेळेस माणसं संसाराला कंटाळतात का, मग आम्हाला विचारते दिंडी कधी यावर्षी, हा हो महाराज. जेव्हा माणसं संसाराला कंटाळते मग तेव्हा महाराज लोकांना विचारते सप्ताह कधी आहे. आता तो बिचारा दिवसभर त्या मासे सापडले नाही, मासे धरता आले नाही, परेशान. संध्याकाळी माझं त्या गावामध्ये कीर्तन होतं. आला कीर्तन झाल्यावर, कीर्तनाला आला, कीर्तन ऐकलं आणि कीर्तन झाल्याच्या नंतर असंच समोर बसून राहिला. बघितलं, मला महाराजाला दान दक्षिणा किती देते. मग आता त्या गाववाल्यांनी मला एक कीर्तनाचे 11,000 रुपये दिले. हा म्हटला, अरे बापरे, शेतीमध्ये एवढा घाम गाळला, रात्रंदिवस कष्ट केले, 1 रुपया उत्पन्न नाही. नंतर मासे धरायला गेलो, तिकडं पण जमलं नाही. मला सोपं आहे, महाराज व्हायचं म्हणला, 2 तासाची 10-11,000 रुपये भेटतेत. हा
महाराज व्हायचं म्हणलं आता 2 तासाचे 10-11 हजार रुपये भेटते. मग आता त्यानं विचार केला महाराज व्हायचं, पण म्हणला असं धोतर नेहरू घालून नाही व्हायचं, डायरेक्ट संन्यासीच व्हायचं, म्हणला भगवे वस्त्र घालायचे. लगेच दुसऱ्या दिवशी त्यानं ठरवलं, म्हणला काय करायचं आता आपल्याला महाराज व्हायचंय. आता दुसऱ्या दिवशी लगेच गेला, भगवं कापड घेतलं, अंगावरती टाकलं, गळ्यामध्ये अशा मोठमोठ्या माळा घातल्या आणि म्हणला काय नाही, सोपा पर्याय, गावाच्या बाहेर डोळे झाकून बसायचं म्हणजे लोक पैसे आणून देणार. झालं असं, एका गावाच्या बाहेर एका झाडाखाली मस्त भगवे कपडे घातले, गळ्यामध्ये मोठमोठ्या माळा घातल्या आणि महाराजाचं सोंग करून डोळे झाकून बसला. पण महाराज प्रारब्ध असं त्याचं, योगायोगानं ज्या गावाच्या शेजारी बसला त्या गावात रात्री झाली चोरी आणि लोक चोर सापडत होते. आता चोर सापडत होते, लोक पुढे चालले, चोर कुठं दिसाना, चोर कुठं दिसाना. नेमका हा दिसला झाडाखाली, भगवे कपडे घातलेले, डोळे झाकलेले. लोक म्हणले का रे, दिवसा भगवे कपडे घालतोस, माळ आवडतोस, रात्री चोरी करतोस, लोकांना हाणतो. असा धरला त्या गावाल्याने, इतका मारला आणि त्या झाडाला उलटा टांगला. तो म्हणला यार क्या करू यार, मैं खेत में गया तो लांगा लूंगा, मच्छी पकड़ गए तो झांगा झुंगा, और साधु बन गए तो उल्टा टांगा, अब करना हो क्या. विठ्ठल तो म्हणला आता एक करू तरी काय. महाराज सांगतात अरे काही करू नको, आम्ही विष्णुदास देव घ्यावाचे, होणार ते होते